नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्प्युटर फोरम मध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण पोलीस भरती 2025 जे काय होणार आहे त्यासाठी काही सुरू केलेले आपण इथे जे पीवायक्यू सिरीज आहे त्या ठिकाणी सुरू केलेले आहे। या ठिकाणी जे काही पोलीस भरती शिपाईसाठी जे काही एक्झाम पेपर असतील ते रोजच्या रोज काय होते, दररोज या ठिकाणी तुमचे काय पेपर पीवायक्यू जे झाले 2024 ला ते रोज एक जिल्ह्याचे काय प्रत्येक जिल्ह्याचे काय पेपर या ठिकाणी आपल्या चॅनलला या ठिकाणी पडतील। आज या ठिकाणी आपण काय करणार, रत्नागिरी जे काही पोलीस भरतीचा शिपाईचा जे काही पेपर झाला 2024 ला त्या ठिकाणी आपण डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी घेत आहोत। भाग 1 तुमचा असणार आहे, म्हणजे मराठी आणि इंग्लिशचा सुद्धा काय येणार पार्ट तुमच्या चॅनल येणार आहेत। तुम्हाला या ठिकाणी चालू वर्षी आता 15,000 प्लस या ठिकाणी पोलीस भरती असणार आहे, त्यामुळे जोरदार तयारी ब्रॉन्च करतात। बऱ्यापैकी काय होतं, जीएसचा या ठिकाणी काय होतो, बऱ्याच वेळा इश्यू येत्या ठिकाणी, कारण जीएसचे ज्यादा मार्क काय केले जातात तुम्हाला मार्क्स या ठिकाणी विचारले जातात। त्या दृष्टिकोनातून आपण काय केले या ठिकाणी डिटेल एक्सप्लेनेशन तुमचं घेणार आहोत, विथ कन्सेप्च्युअल या ठिकाणी घेणार आहोत। कारण मी मागील 5-7 वर्ष झाले, मॅक्झिमम 7 वर्ष झाले मी एमपीसीचा अभ्यास करत आहोत, त्यामुळे तुमचं जे काही जीएसचा आपण घेणार आहोत लेक्चर ते पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन चांगल्या पद्धतीने शिकवून आपण या ठिकाणी घेणार आहोत। फक्त मी जे काय सांगतोय फक्त तुम्ही व्यवस्थित कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा, कारण मी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी मोबाईलला स्क्रीन आहे त्यामुळे स्क्रीनवरती प्रत्येक गोष्ट मी डिटेल एक्सप्लेनेशन करू शकत नाही या ठिकाणी, कारण आपल्याकडे मोठी स्क्रीन नाही या ठिकाणी। त्यामुळे आपण मोबाईलवरती काय करतो, इथं काय करतो, लेक्चर घेतोय आपण या ठिकाणी। त्यामुळे तुम्ही जे काय ते कान देऊन फक्त ऐकण्याचा सुद्धा काही ठिकाणी प्रयत्न करा। तर चला आपण स्टार्ट करू। रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा काय केलं या ठिकाणी पेपर घेतलेला आहे, पेपर घेतलेला आहे या ठिकाणी, ठीक आहे। ते बुक्स मधून काय केलेलं आपण कॉपी करून घेतलेला आहे आणि त्याचं डिरेक्शन आपण घेतोय ठिकाणी। बाकी झाला 25 जुलै 2024 ला पेपर तुमचा झालेला होता। त्या ठिकाणी बघा पहिला क्वेश्चन फक्त जीएस घेणार होता आज आपण। लोटे औद्योगिक क्षेत्रामध्ये मुख्यतः खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कंपन्या आहेत? लोटे म्हणजे सर्वात महत्वाचे लोटे बद्दल आपल्याला माहिती आहे। लोटे हा काय या ठिकाणी तर रत्नागिरी इथे येतोय। रत्नागिरी कुठल्या जिल्ह्यामध्ये येतो? हा चिपळूणमध्ये येतोय। कुठे येतोय? चिपळूणमध्ये। म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या विशेष माहिती तुम्ही वाचणे गरजेचे आहे। कुठला जिल्हा असो, ज्या जिल्हा असेल, जे फॉर्मर असेल त्या जिल्ह्याची विशेष माहिती करणे गरजेचे आहे त्यांनी। हे कुठे येतो हा लोटे? ते कुठे येतोय? चिपळूणमध्ये येतोय। ठीक आहे, ऐका लक्षात घ्या, चिपळूणमध्ये। चिपळूण कुठे येते ठिकाण तुमचं? रत्नागिरीमध्ये ठिकाण तुमचं येईल, ठीक आहे, चिपळूणमध्ये येते। आणि हे आलं तर म्हणजे औद्योगिक क्षेत्र आहे। औद्योगिक क्षेत्र म्हणजे लोटे औद्योगिक क्षेत्र आहे, पण औद्योगिक क्षेत्र कसे संदर्भित आहे इथं, तर कुठला आहे ठिकाणी तुमचं केमिकल कंपनीशी म्हणजे रासायनिक उद्योगाशी संबंधित आहेत। रासायनिक उद्योगाला काय म्हटलं जाते ठिकाणी? केमिकल सुद्धा असा शब्द तुम्हाला वापरू शकतात ते, त्यालाच काय म्हटलं जातं। आणि हे जे लोटे औद्योगिक क्षेत्र आहे ते कुठं आहे तुमच्या या ठिकाणी येते? लोटे हे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये येते। कुठे येते? परशुराम काय ते? परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये या ठिकाणी येते। हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही या ठिकाणी। चिपळूण शहराजवळच या ठिकाणी लोटे औद्योगिक शहर आहे या ठिकाणी। चला पुढे नेक्स्ट बघू। नेक्स्ट आपला कुठला असणार आहे ठिकाणी बघा, बापे आता बघा 6 नंबर तुमचं क्वेश्चन असणार आहे इथे जीके मध्येच, जिओग्राफी मध्ये येतो। खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटाचा असतो या ठिकाणी तुम्हाला सांगलेलं आहे। हे तुम्हाला बेसिक बुक जे आहेत, बेसिक बुक मध्ये सुद्धा काय येतील तुम्हाला, जे काय 6वी 7वी 5वी ची काय बुक आहेत बेसिक, त्यामध्ये तुम्हाला याचा रेफरन्स सुद्धा घालून जाईल बऱ्यापैकी बघा। तर बेसिक बुक मधलेच काय ठिकाणी त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी। त्यामुळे नेहमी 1ली ते 5वी ते 12वी पर्यंतचे सुद्धा बुक्स तुम्ही रेफर केले म्हणजे कन्सेप्ट साठी तरी चांगलीच आहेत, पण जे जुनी क्वेश्चन पाहिजे तेच बघा तुम्ही एखादं बुक घेऊन। इथे काय ते येईल तुमचं 107 या ठिकाणी तुमचा जास्तीत जास्त कालावधी येईल म्हणून सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा। हा झाला का ते खग्राम दिले पण चुकी दिली, काय असतो? खग्रास चंद्रग्रहण असतं या ठिकाणी बघा। खग्रास झाला, दुसरं काय असतो? अजून एक असतो खंडग्रास, एक असतो, लक्षात घ्या। खंडग्रासचा मॅक्झिमम कालावधी किती असतो? 7 मिनिटाचा या ठिकाणी असतो कालावधी। किती असतो तो? 7 मिनिटाचा या ठिकाणी काय असतो त्याचा कालावधी असतो। 7 मिनिट 20 सेकंद असा या ठिकाणी कालावधी असतो या ठिकाणी बघा। त्याच्याने खग्रास म्हणजे काय असते? सूर्य पूर्णपणे काय असतो या ठिकाणी? चंद्राच्या मागे लपलेला असतो। म्हणजे कसं असते? सूर्य कसं असतो? पूर्णपणे चंद्राच्या मागे लपलेला असतो। म्हणजे सूर्य येतो, नंतर काय येतो तुमचा? चंद्र या ठिकाणी येतो, ठीक आहे। नंतर दुसरं काय येतं तुमचे? पृथ्वी सुद्धा येतो। म्हणजे चंद्र काय झाला असतो? पूर्णपणे काय असतो? चंद्रा मागे लपलेला असतो। सूर्य जो असतो पूर्णपणे लपलेला असतो, त्याला खग्रास असे म्हणतात। पूर्ण काळो खंदार असतो ठिकाणी। पृथ्वी 6वी चंद्राला पूर्णपणे जागते असं म्हणतात त्याला, लक्षात। त्याला काय म्हणतात? ब्लड मून सुद्धा असं म्हणतात, ब्लड मून सुद्धा असं म्हणतात बघा। पुढं आपण काय बघितलंय ते दुसरं बघणार, खंडग्रास बघणार। खंडग्रास आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये काय येतं तुमच्या ठिकाणी बघा, चंद्र पृथ्वी सूर्य असं येतात। सूर्य चंद्र आणि पृथ्वी असे येतात, पण काय असतात? थोड्या प्रमाणात झाकलेला असतो। खग्रासच्या वेळेस काय असतो? सूर्य जो असतो थोड्या प्रमाणात झाकलं, काही प्रमाणात म्हणतात त्याला। खग्रासच्या वेळेस काय असतो? पूर्ण झाकलेला असतो या ठिकाणी।
आणि ते एका राक्षसी सरळ रेषेत सूर्य चंद्र आणि पृथ्वी कसा ते एका सरळ रेषेत त्या ठिकाणी त्यावेळेस असतात. तुम्हाला वन लाईनर सुद्धा असे देतील, चुकीचं कुठलं बरोबर म्हणून. मग सूर्य चंद्र पृथ्वी या ठिकाणी काय असतात, हे सरळ लाईन एका या ठिकाणी असतात. हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी. आणि दुसरा महत्वाचा अजून एक बघा पॉईंट आहे, हे दोन झाले इथे. अजून एक सुद्धा याच्यावर सुद्धा भविष्यात तुम्हाला क्वेश्चन तयार करू शकतात. इथे कंकणाकृती सूर्यग्रहण सुद्धा असतं. कसलं असतं म्हणतात त्याला, कंकणाकृती असतात. म्हणजे कंकणाकृती या ठिकाणी सूर्यग्रहण असतं. म्हणजे कंकणासारखं असं काय केलं, बारीक असं काय केलं असतो तिथे तुम्हाला दिसत असतो. बांगड्या आकार असं म्हणलं, कंकण म्हणतो त्याला. आपण बांगड्या आकार असं काय दिसत असतं तुम्हाला एक काय केलं, चंद्रास काय केलं, जास्तीत जास्त अंतरावर असतं. कसं असतं माहिती का, सूर्य चंद्र आणि पृथ्वी कसं असतं, सूर्य म्हटलं, सूर्य घेतलं आणि चंद्र, नंतर काय घेतले तुमची पृथ्वी. इथं काय केलं, चंद्र पृथ्वी सूर्यापासून काय असतं इथं जास्तीत जास्त अंतरावर असतो. त्यामुळे काय होतं, आपण जेव्हा पृथ्वीवरून बघतो त्यावेळेस काय होतं, आपल्याला सूर्याचं जे असतं बारीक कडा अशा ठिकाणी दिसत असतो. म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण असं आपण त्याला म्हणतो. वर्तुळाकृती असं आपल्याला दिसत असते, वर्तुळाकृती असं दिसत असते पृथ्वीवरून बघताना सूर्य आपल्याला. त्यामुळे ते काय म्हणतात, ते कंकणाकृती सूर्यग्रहण. हे सुद्धा लक्षात घ्यावं. पुढे या ठिकाणी बघा, आपण क्वेश्चन बघा खाली दिले 8 नंबरचं बघणार आहे. अयोग्य टिकळ कोणाला विचारलंय तुम्हाला बघा. खारे वारे दिवसा वाहतात, मतले वारे काय वाहतात, रात्री या ठिकाणी वाहतात. बरोबर, खारे वारे रात्री, दिवसा वाहतात. खारे वारे म्हणजे काय असतात, ते समुद्राकडून जमिनीकडे वाहणार असतात. कुठं असतात मित्रांनो, समुद्राकडून काय असतात, हे जमिनीकडे वाहणारे, जमिनीकडे वाहत असतात. आणि मतले वारे रात्री वाहतात, बरोबर आहे. आणि कुठं असतात, ते जमिनीकडून वाहतात. कुठं जमिनीकडून काय करतात, ते समुद्राकडे वाहत असतात. जमिनीकडून समुद्राकडे असे वाहत असतात, लक्षात घ्या. तर मोसमी वारे मोठ्या प्रमाणातील, आता इथे पण बघा थोडं जरा क्वेश्चन पुढे बघा, हे सांगितलं बघा. खारेवारी काय म्हणलं आपण, हे बरोबर आहे वाक्य तुमचे. खारेवारी दिवसा वाहतात, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खारेवारी काय होतात त्या ठिकाणी, समुद्राकडून काय होतात त्या ठिकाणी, जमिनीकडे वाहतात. मतली वारे काय रात्री वाहतात, म्हणजे काय असतं तुमच्या या ठिकाणी बघा, कुठं जमिनीकडून असतात. जमिनीकडून काय होतात, ते समुद्राकडे या ठिकाणी वारे वाहतात. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणातील वारे खारे आणि मतली वारेच आहेत म्हणून सांगितले. मोसमी वारे सुद्धा काय असतात, मोसमी वारेच मग काय म्हटलं जातं त्याला, खारे आणि मतली वारे असे म्हटलं जातं. मोसमाचा प्रकारच आहे ना, दिवसा रात्री वाढले तर काय मोसमच आहे ते. त्यामुळे हे सुद्धा तुमचं वाक्य या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर जमीन उशिरा तापते आणि पाणी लवकर तापत असते असं मी सांगितलं, पण या ठिकाणी हे चुकीचं आहे तुमचं. तर जमिनी संदर्भात कसं असते बघा या ठिकाणी. आता जमिनीचं घेऊ या ठिकाणी बघा. जमीन कसं असतं, लवकर तापत असते आणि थंड उशिरा होत असते. या ठिकाणी काय होते, जमीन काय होते, लवकर तापत असते आणि थंड काय होते, उशिरा होत असते जमीन. बघा संध्याकाळी जरी झाली तर काय होतं, ऊब अजून मारतच असते, लवकर तापते जमीन. संध्याकाळी काय होते, अजून तरी काय संध्याकाळी बघा दिवसभर अजून होतं, बघा आता ऊन किती तावायला लागले, जमीन किती वाफ मारायला लागली असं म्हणतो. म्हणजे काय होते, थंड उशिरा होत असतं बघा. आणि पाण्या काय होते, तापते आणि थंड सुद्धा काय होते, लवकर होत असते. काय होते थोडं बघा, जमिनीच बघा काय असते ठिकाणी, जमीन दोन्ही घटना सुद्धा काय होत्या, लवकर घटतात बघा. या ठिकाणी काय असतात, लवकर घटना करतात. म्हणजे काय असते, जमीन काय होते, लवकर तापते सुद्धा. काय होते, जमीन लवकर तापते सुद्धा आणि थंड सुद्धा काय होते, लवकर या ठिकाणी होत असते. पण पाण्या संदर्भात गुणधर्म काय तो वेगळा आहे. ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा पाणी काय होते, तापत असते, किती उशिरा तापत असते. ठिकाणी बघा पाणी तापते उशिरा आणि थंड होताना काय होते, तापते कसे होते, लवकर तापते. म्हणजे काय होते, उशिरा. म्हणजे दोन्हीच्या घटना काय होतात, उशिरा होणार आहे सारखे. कशात येते, उशिरा होण्यासारखी घटना आहेत. तापणे किंवा असं तुमचे काही ठिकाणी थंड होण्यासाठी असो. जमिनीच्या संदर्भात कसे येते, ते लवकर घटना होत्या दोन्ही. जमिनीच काय लवकर घटना होतात, लवकर तापतात आणि लवकर थंड होतात. पण पाण्याचं कसं आहे, उशिरा तापते आणि उशिरा थंड होत असते. हे दोन्ही उशिरा घटना पाण्या संदर्भात आहेत, तापणे किंवा थंड असो. आणि जी जमिनीच्या घटना आहेत ते काय होतात, लवकर घटतात, लवकरच तापतात आणि लवकर थंड या ठिकाणी जमीन काय होते, होत असते. या ठिकाणी बघायचे तुमच्या या ठिकाणी पुढे भविष्य सुद्धा याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारेल तुम्हाला. अजून 8 नंबर झाले. पुढचं क्वेश्चन बघा या ठिकाणी, जे की उदानाची भरती कधी होते म्हणून सांगितलं त्यांनी. उदानाची भरती, भरती आणि त्यालाच काय म्हटलं जातं, अहोटी सुद्धा या ठिकाणी येत असते. पुढचा एक क्वेश्चन राहिलेला बघा 10 नंबर. भारतीय संविधान कोणता विषय भारतीय संविधानात राज्य सूचीमध्ये येतात. राज्य सूचीमध्ये कुठले अजून काय बघा, म्हणजे काय त्यात समवर्ती सूची घेतात, म्हणजे राज्य आणि केंद्रामध्ये दोन्ही दिली जाते. अजून दुसरी असते तुमची कुठली असते, ती केंद्र सूची असते. म्हणजे काय केंद्राचा विषय असतात त्यामध्ये. राज्यामध्ये राज्यात जे विषय असतात ते राज्याचे अतिमहत्वाचे विषय नसतात. शेती हा राज्याचा विषय आहे, कायदा सुव्यवस्था राज्याचा विषय आहे, चलन व्यवस्था कोणाचा विषय आहे, केंद्र सरकारचा विषय आहे. त्यामुळे तुमचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे काय बसत नाही, राज्य सूचीमध्ये येत नाही, कुठलं चलन केंद्राचा आहे. तुरुंग प्रशासन सुद्धा कोणा त्या ठिकाणी राज्याचे या ठिकाणी येतात. तर बघा पुढं, उदानाची भरती कधी येते म्हणून सांगले.
उदाहरणाची भरती कधी येते असं विचारलाय प्रश्न इथे. उदाहरणाची भरती कधी येते म्हणजे कधी येते ते अमावस्याला येत असते. कधी असते अमावस्याची भरती येते त्या ठिकाणी येत असते. उदाहरणाची भरती या ठिकाणी असते या ठिकाणी बघा. ते म्हणजे कसं बघा सूर्य असतो. हा सूर्य नंतर काय असते तुमची पृथ्वी येते. पृथ्वी नंतर तुमचं काय येते आणि चंद्र येतात. या ठिकाणी काय येतात तुमचे चंद्र सुद्धा असे येतात बघा. सूर्य आलं, पृथ्वी आली, तुमचं काय चंद्र झालं या ठिकाणी. आणि पृथ्वी आणि चंद्राच्या मधला जे काय असते त्याला काय म्हणतात पौर्णिमा असं म्हणतात. काय म्हणतात पौर्णिमा असं म्हणतात. आणि सूर्य आणि पृथ्वी मधला काय ठिकाणी म्हणतात काय म्हणतात अमावस्या असं या ठिकाणी म्हणतात त्याला. या ठिकाणी येत असतं. आणि काय होतं पृथ्वीचं जे आहे वरते उत्तर आणि दक्षिण भाग जे असतो त्याला काय म्हणतात तिथे अवटी येत असते. काय ते अवटी येत असते या ठिकाणी बघा. जे इकडे जे असतात ते काय असतात ते भरती या ठिकाणी येत असते. म्हणजे पृथ्वीच्या जे कला आहेत पृथ्वीच्या वास काय आपलं एका एक बाजू कल्ल्यामुळे एका वेळी अशा घटना भरती आवटीच्या घटना समुद्र येणे भूकंप येणे अशा घटना या ठिकाणी काय ऊन पाऊस कधी पडतो काय होतं अशा घटना पृथ्वीच्या कलेमुळे काय होतात ते घटना अशा घडतात या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही अशा होतात. म्हणजे कधी भरती उदाहरण भरती कधी येते अमावस्याला या ठिकाणी येते. तुमचं उत्तर या ठिकाणी असेल बा. पुढे बघा या ठिकाणी आता G20 साठी काय ठिकाणी विचारलेलं आहे त्यांनी G20 T20 म्हणजे काय असतं विकसनशील राष्ट्रांनी पहिल्या काही G7 विकसित राष्ट्र जे अमेरिका इटली आलं जर्मनी जपान जे असे काही वेगवेगळे देश आहेत त्यांनी काय केले ते स्थापन केले होते विकसित राष्ट्रासाठी. आणि विकसनशील राष्ट्रासाठी काय असावी एखादी काय असावा आंतरराष्ट्रीय समूह असावा म्हणून त्यांनी काय केलं आंतरराष्ट्रीय समूह सुद्धा काय ठिकाणी हे करंट रिलेटेड मध्ये G20 काय झालं भारतात झालेली होती. त्या संदर्भात काय करंट रिलेटेड हा क्वेश्चन त्यावेळेस तुम्हाला काय ठिकाणी विचारला होता त्यांनी या ठिकाणी भारतात झालेले होते G20 परिषद त्या संदर्भात विचारला होता. G20 मध्ये आता कुठला देश येणार नाही असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तुमचा अर्जेंटिना आहे ब्राझील आहे कॅनडा आहे पण तुमचा या ठिकाणी श्रीलंका नसणार आहे. त्या ठिकाणी भारत सुद्धा याचा आहे. भारत बरोबर अजून कोण आहे चीन सुद्धा या ठिकाणी आहेत. सौदी अरेबिया सुद्धा याच्यात येतं चीन येतो फ्रान्स येतो असे काही वेगवेगळे देश या ठिकाणी येतात. या ठिकाणी कशाची विकसनशील राष्ट्रासाठी चालू केले त्याचं मुख्यालय कुठल्याही फिक्स नाही या ठिकाणी G20 तर पुढे बघा या ठिकाणी तर योग्य विधान ओळखण्यासाठी 15 क्वेश्चन या ठिकाणी दिलेलं बघा तुम्हाला. योग्य विधान ओळखा म्हणून त्यांनी सांगितले 15 क्वेश्चन. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहते. काय दक्षिण गोलार्धात वारे अतिशय काय वेगाने वाहत असते वाक्य बरोबर आहे तुमचं. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात वारे अतिशय काय या ठिकाणी वाहत असते वेगाने वाहत असते. योग्य वाहत असते काय त्यांनी वाहत नसते म्हणजे काय असते कमी वेगाने वाहत असते. पृथ्वीच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबाच्या पट्ट्याकडे काय ते वारे वाहत असतात नसतात. कमी दाबाकडून नसतं तर कसं असतं ठिकाणी हे चूक आहे तुमचं. जास्त कडून कमीकडे वाहत असते कसं जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कसं कमी दाबाच्या पट्ट्याकडे या ठिकाणी वारे वाहत असते. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात हे सुद्धा तुमच्या ठिकाणी काय चुकीचं उत्तर आहे या ठिकाणी बघा येतात या ठिकाणी. म्हणजे काय म्हणतात हे जे काही दक्षिण गोलार्धात वारे वाहणार आहे कसलं असतात तुमचे एखादी व्यापारी वारे असतात याला काय होतं व्यापारी वारे असतात. त्यालाच काय कुठून कुठे वाहतात तरी वायव्येकडून ईशान्येकडे वाहतात. कुठं वायव्येकडून कुठे वाहतात ईशान्येकडे वारे वाहत असतात या ठिकाणी. आणि उत्तर गोलार्धात जी वारे असतात काय म्हणतात उत्तर गोलार्ध म्हणतो उत्तर गोलार्धात जी वारे वाहतात कसं ईशान्येकडून नैऋत्येकडे असतात. कुठं ईशान्य बाजूकडून आणि नैऋत्येकडे बाजूकडे या ठिकाणी वारे वाहत असतात या ठिकाणी बघा. तर चला पुढे बघू आपण पुढचं क्वेश्चन बा. इथे काय दिले इम्पेरियल बँकेच दिले म्हणजे अर्थशास्त्राशी संबंधित तुम्हाला क्वेश्चन आहे. कसा इम्पेरियल बँक कुठला अर्थशास्त्राशी संबंधित क्वेश्चन आहे तुम्हाला या ठिकाणी. एमपीएससीला बऱ्यापैकी काय करते याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. आता 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचे काही राष्ट्रीयकरण झाले होते करून तिचे रूपांतर डॅडेश मध्ये केले होते. कसे पहिली बँक होती कुठली इम्पेरियल बँक होती त्याची किती झाली 1 जुलै 1955 ला केली. कधी केली 1 जुलै 1955 ला काय केले इम्पेरियल बँकेचं काय केलं कशामध्ये राष्ट्रीयकरण केलं तर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये केलं. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये म्हणजे SBI मध्ये काय त्याचं केलं राष्ट्रीयकरण या ठिकाणी त्यांनी केलं हे लक्ष द्या. रिझर्व्ह बँक सुद्धा महत्वाचं रिझर्व्ह बँकचा 1934 चा कायदा या ठिकाणी 1 एप्रिल 1935 चा काय या ठिकाणी स्थापना आहे त्याची 1 एप्रिल काय 1935 ला काय या ठिकाणी RBI ची स्थापना केली. दोन्ही बँका अत्यंत महत्वाच्या आहेत ठिकाणी बाकीचे काय तुम्ही लक्षात नाही ठेवू चालते. रिझर्व्ह बँक महत्वाचे कायदा करते रिझर्व्ह बँकचा 1934 चा कायदा आहे 1 एप्रिल 1935 ला जे काय झालेले त्याचं स्थापना झालेली आहे. राष्ट्रीयकरण कधी झालेलं आहे 1 जानेवारी 1949 ला राष्ट्रीयकरण RBI बँकेच्या ठिकाणी झालेलं आहे. कायदा त्यावेळेस किती होता 1948 चा कायदा होता असं बघा. तर चला पुढे घेऊया ठिकाणी हे आम्हाला एमपीएससीला बऱ्यापैकी काय झाले त्यामुळे घेताना मला इझी जाते या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगताना मी व्यवस्थित सांगू शकतो या ठिकाणी. पुढे 18 झालं. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी आता 20 नंबर क्वेश्चन असणार आहे आपला. आता बघा संगमेश्वर तालुका संगमेश्वर म्हटल्यानंतर कुठला येईल तुमचा ठिकाणी रत्नागिरी जाईल का रत्नागिरीचा पेपर आहे संगमेश्वर रत्नागिरीमध्येच येते. रत्नागिरी म्हणून ते जिल्ह्या ज्या जिल्ह्याचा तुम्ही पेपर देतात त्या जिल्ह्याचा तुम्ही विशेष रीतीने काय करून अभ्यास करणे गरजेचं आहे या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय संघटना सुद्धा चांगल्या प्रकारे महत्वाचे आहे ते करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण सेपरेट लेक्चर त्याच्यावर बनवत आहोत पूर्ण सिरीज बा.
त्यापैकी तुम्हाला जे चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्क्स आले पाहिजे. 100% तुम्ही यावेळेस भरतीमध्ये 15,000 प्लस भरती आहे, त्यामुळे तुम्ही सिलेक्ट तुमचे चांगले आपले बॅचचे जे काय आपले असतील विद्यार्थी त्यांना 100% तुमचं काय जे मार्क येणार म्हणजे येणार. ज्यावेळेस महाराष्ट्रात आपलं प्रथम असं चॅनल आहे की आपण एवढं डिटेलमध्ये तुम्हाला घेतलेलं आहे समजावून सांगून. संगमेश्वर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ठिकाणी बघा. संगमेश्वर तालुक्याच्या ठिकाणी प्रशासकीय मुख्यालय कुठं आहे ठिकाणी येईल. म्हणजे संगमेश्वर तालुक्यात प्रशासकीय मुख्यालय म्हणजे मुख्यालय काय विचारलं या ठिकाणी बघा. मुख्यालय काय झालं होतं ज्यावेळेस ते काय झालं होतं तिथं आग लागली होती. काय होतं आगीच्या आगीमुळे काय झालं ते काय झालं होतं तुमचं कुठे येईल या ठिकाणी संगमेश्वर म्हणजे काय झालं आग लागली होती. त्यामुळे त्याचं मुख्यालय कुठं आहे ठिकाणी संगमेश्वर तालुक्याच्या मुख्य ठिकाणी नसून काय झालं होतं ते देवरुख या ठिकाणी त्याचं काय केलं तर मुख्य हलवलं होतं. मुख्यालय त्या ठिकाणी नेलं होतं. नंतर इथे संगमेश्वर हे दुसऱ्या व्यक्तीत महत्वाची व्यक्ती आहे त्या ठिकाणी बघा. छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी काय होतं वास्तव्य सुद्धा होतं. कुणाचं होतं छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी वास्तव्य होतं. तर पूर्ण जे की कव्हर करणे गरजेचे आहे कारण छत्रपती संभाजी महाराज असो छत्रपती शिवाजी महाराज असो यांच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा भरपूर क्वेश्चन या ठिकाणी येतात. त्यांचे इतर जे मावळे त्याच्या संदर्भात अभ्यास करणे तुम्ही गरजेचे. आपण डिटेल घेतोच ते पुढे बघा या ठिकाणी पुढं. आता हा 24वा क्वेश्चन बघा या ठिकाणी पुढे बघू. हा बचेंगे काय सांगले बघा. हा उद्गार मराठी फौजेच्या साधारण काढले सांगला. हा बचेंगे तो और भी लढेगे असं ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे काय जीव वाचवणं गरजेचं आहे असं त्यांनी उद्गार कोणी काढलं होतं. कोण होतं दत्ताजी शिंदे या ठिकाणी होते. कोण होते दत्ताजी शिंदे होते या ठिकाणी. ओके सर जिथे एक्सप्लेनची गरज आहे तिथं आता इथे सांगण्याची काय एवढी एक्सप्लेनची गरज नाही. या ठिकाणी 26वा रघुवीर घाट रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे विचारलेला आहे. रघुवीर घाट हे कुठे येते बघा या ठिकाणी. रघुवीर घाट कुठे येईल तुमच्या ठिकाणी माहितीये कोणाला. जर कोण रत्नागिरीचं करत असेल किंवा रत्नागिरीमध्ये राहत असेल तर त्यांना बऱ्यापैकी या ठिकाणी या गोष्टीबद्दल माहित असायला पाहिजे. या ठिकाणी रघुवीर घाट म्हणजे कुठला येईल तुमच्या ठिकाणी खेड या ठिकाणी येईल. तुमचं कुठे येईल खेड या ठिकाणी काय येईल तुमचं येईल या ठिकाणी. कुठे येत आहे तर या ठिकाणी रत्नागिरी सातारा काय येईल. रत्नागिरी आणि कुठे येईल सातारा याच्यामध्ये काय तुम्हाला हा घाट बघायला मिळेल या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र मुख्यमंत्री कोण आहे त्यावेळेस करंट लेड होता. आता बी तेच आहेत आणि तवा बी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आहेत 2024ला. पुढं आता चंद्रग्रहण हे बघा याच्यावर सुद्धा आपण सेपरेट लेक्चर टाकणार आहे. चंद्रग्रहण जे काय सूर्यग्रहण चंद्रग्रहण जे काय कंकणाकृती याच्यावर सुद्धा टाकणार आहोत आपण लेक्चर. सेपरेट लेक्चर असणार आहे युट्यूबला. या ठिकाणी बघा चुकीचे विधान वळकावून त्यांनी सांगितले. खाली दिलेले चुकीचे विधान वळकावून त्यांनी सांगितलेलं आहे. ठिकाणी बघा त्या ठिकाणी चंद्रग्रहण पौर्णिमेला लागते बरोबर. आपण मग सांगितलं चंद्रग्रहण काय होते या ठिकाणी पौर्णिमेला लागत असते या ठिकाणी. मग आपण पाहिलेलंच आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे. सूर्य पृथ्वी चंद्र हे एका सरळ रेषेत आल्यावर काय चंद्रग्रहण होते बरोबर. आपण पाहिलेच होतं. जसं की सांगायचं म्हटलं तर बघायचं हा तुमचा सूर्य आला नंतर पृथ्वी आली आणि काय झाला हे चंद्र आला तुम्हाला. म्हणजे एका सरळ रेषेत आल्यावर काय ठिकाणी चंद्रग्रहण लागतं. म्हणजे दोन्ही मधलं जे असतं काय म्हणतात त्याला पृथ्वी चंद्र याच्यामध्ये काय म्हणतात चंद्रग्रहण असे म्हणजे पौर्णिमेला असं म्हणतात. पौर्णिमेला येतात आणि सूर्य पृथ्वी म्हणजे येतात म्हणजे काय ते अमावस्याला येतात असे ते लक्षात घ्या तुम्ही. लक्षात पुढे बघा तर सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ देशात आले चंद्रग्रहण होते का नसतं. चंद्रग्रहण होत असून काय होतं ते ठिकाणी तुमचं सूर्यग्रहण होत असतं ठिकाणी. चंद्र इथं या ठिकाणी मध्ये आला म्हणजे चंद्राच्या पृथ्वीच्या मध्ये चंद्र आला म्हणजे काय झालं तुमचं सूर्यग्रहण होत असतं ठिकाणी तुमचं. त्यामुळे 3 नंबर वाक्य ठिकाणी काय चुकीचं असेल या ठिकाणी सूर्यग्रहण असेल. सूर्यग्रहण अमावस्याला होते म्हणून सांगले. सूर्यग्रहण काय होते ठिकाणी अमावस्याला होते असते बरोबर. काय सांगितलं अमावस्याला होत असते म्हणून मी आता सांगतो बघायचं का तेव्हा सूर्य आणि पृथ्वी जे का सूर्य पृथ्वीच्या मध्ये काय आला म्हणजे काय तुमचं सूर्यग्रहण झालं. म्हणजे सूर्य आला आणि त्याच्याकडे काय झालं इथं तुमची पृथ्वी आली बघा. सूर्य आला आणि त्यानंतर काय आला पृथ्वी आली बरोबर. आणि हे तुमचं काय आला तुमचा या ठिकाणी चंद्र आला बरोबर. लक्षात घ्या थोडं. या दोन्ही पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये आला म्हणजे तुमचं काय झालं पौर्णिमा झाली बघा. काय झालं पौर्णिमा येईल तुमचा. आणि सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आल्यानंतर तुमचं काय येते अमावस्या येईल. आपण आता मागे सांगलो ते पुढे आला क्वेश्चन तुमचा. हे लक्षात बारीक सारीक तुम्ही गोष्टी लक्षात घ्या. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो त्यावेळेस सूर्यग्रहण लागते लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याला समज असेल त्यांनी बघा नसेल तर आपण काय करणार डिटेल एक्सप्लेनेशन व्यवस्थित काय करतो आपण सेपरेट लेक्चर याच्यावर टाकतो युट्यूबला. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आगामी येणार भरतीसाठी पैकी GS ला मार्क मिळवून देण्याची आपली काही ठिकाणी पूर्ण प्रयत्न आपल्या अकॅडमी थ्रू असणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला आपण नवीन व्हिडिओ टाकताच तुम्हाला नोटिफिकेशन त्याचे मिळून जातील या ठिकाणी. तर बघा 29 क्वेश्चन या ठिकाणी बघा सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत या ठिकाणी बघा. लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तुमचे ओम बिर्ला या ठिकाणी आहेत. त्यावेळेस सुद्धा 2024 नुसार आता सध्या सुद्धा कोण आहेत ओम बिर्ला या ठिकाणी अध्यक्ष आहेत या ठिकाणी.
याच्यावर क्वेश्चन विचारला आपल्याला. याच्यामध्ये लोकसभा म्हटल्यावर कुठला आलं तुमच्या ठिकाणी बाबा, संसद या ठिकाणी संदर्भात येते तुमच्या. संसदेमध्ये कोण असतात, राष्ट्रपती असतात, उपराष्ट्रपती या ठिकाणी असतात, नंतर कोण असते, लोकसभा असते, नंतर काय असते, राज्यसभा. लोकसभेमध्ये कोण असतात, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या ठिकाणी असतात. राज्यसभेमध्ये सभापती आणि उपसभापती या ठिकाणी यांचा समावेश होत असतो. विधेयकाला मान्य देणे राष्ट्रपतीचे कार्य असतात. उपराष्ट्रपतीच कोण असतात, ते राज्यसभेचे काय असतात, पदसिद्ध अध्यक्ष या ठिकाणी असतात. सध्या जगदीप धनखडचा करंट अफेअर्स म्हणलं तर काही ठिकाणी सध्यात महत्वाचा चर्चेविषय त्यांनी काय केलं, राजीनामा दिलेला आहे. सध्या त्यांच्या जागी काय केलेलं, सीपी राधाकृष्ण यांची काही ती नियुक्ती केलेली आहे. सध्या याच्यामध्ये सीपी राधाकृष्ण यांना काय केलं, राष्ट्रपती म्हणून नियुक्ती केलेली आहे यांच्या ठिकाणी. यांना कोण मतदान करतात, संसदेमधील जे काय असतात, लोकसभा आणि राज्यसभामधील सदस्य त्यांना म्हणजे काय जे उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करत असतात त्या ठिकाणी. हा करंट अफेअर्स क्वेश्चन आहे ठिकाणी बघणे गरजेचे आहे तुम्ही. चला पुढे बघू. एक दोन क्वेश्चन आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कड्यावरचा गणपती असं म्हणजे काय असतो, कड्यावरचा गणपती कोणत्या ठिकाणी केलाय, काय झालं या ठिकाणी बघा. रत्नागिरीमध्ये काय झालं होतं की त्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे काय वेळेला गणपती होता, गणपती काय झालं, ते पुरामध्ये वाहून जाऊ नये म्हणून लोकांनी काय केलं, तिथून हलवून काय केला, जे काही डोंगर होते त्याच्या काय केलं, एका कडेला काय आणून ठेवला, काय तिथं त्याने गणपती त्या ठिकाणी काय केला, स्थापन केला ठिकाणी. ठीक आहे, त्यामुळे काय होतं, तिथं कड्यावरचा गणपती आपण म्हणतो. काय आपण म्हणतो, मळ्यातला गणपती, डोंगरावचा गणपती, असं वेगवेगळे त्याचे काय असते नावं असतात. बरोबर. आता आपण कधी सांगोला म्हणतो आपण मसोबा येते, काय म्हणतो, किल्ल्यातला मसोबा म्हणतात, कारण किल्ल्यासारखा स्ट्रक्चर असल्यामुळे किल्ल्यातला मसोबा सांगोला पण म्हणतो. त्या पद्धतीने नावं दिलेली आहेत. पण कड्यावरचा गणपती या ठिकाणी असं त्याला काय ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या या ठिकाणी कुठे येईल कड्यावरचा गणपती, अर्जरले या ठिकाणी तुमचं काय ठिकाणी गणपती येईल. आणि बघा गणपती काय होते, ते कोकणामध्ये कोण असेल तर गणपती संदर्भात जे काय भरपूर अभ्यास करून जावा. कारण काय होते, गणपती सीझन हे आला ना गणपतीचा, कारण एवढं महत्व आहे कोकणामध्ये, भरपूर महत्व आहे. कारण तिथं काय काय राजकारणी बघा, बसेस फ्रीमध्ये त्यांना मोफत काय केले जाते तिकडे कोकणामध्ये, ते त्यावेळेस पाठवले जातात. पूर्ण कोकणातले जेवढी लोक आहेत, बाहेर जरी असली कुठे जरी असले तरी कोकणामध्ये काय येतात ते येतात आणि चांगल्या प्रकारे उत्सवात त्यांनी साजरा केला जातो तिकडे कोकणामध्ये. फार महत्व आहे गणपतीला तिकडे कोकणामध्ये. त्यामुळे गणपतीवर तुम्हाला बऱ्याच वेळा क्वेश्चन कोकणातले जे कुठे असतील, सिंधुदुर्ग असो, रायगड असो, त्यांनी 100% या ठिकाणी गणपती संदर्भात जेवढे असेल तेवढे करून जावा तुम्ही. बघा आता रिसेंटली झालेलाच आहे गणपती, तेव्हा आता सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी माहिती करून जावा. बघा संख्या विशेषणाचे एकूण, आता हे बघा काय मराठी क्वेश्चन आहे आपल्यासाठी नाही पुढं. आता छत्रपती संभाजी महाराज जे स्मारक रत्नागिरी येथे कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणून सांगले, काय झाले, रत्नागिरी काय छत्रपती संभाजी महाराज स्मारक, त्यावेळेस ते करंट रिलेटेड बेस या ठिकाणी काय होईल क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारलेला होता. या ठिकाणी कुठे या ठिकाणी तुमचं ते कसबा या ठिकाणी येईल तुमचं. रत्नागिरीला दुसरं काय म्हटलं माहिती का, स्टॅच्यू ऑफ सिटी असं म्हटलं जातं. काय म्हणतात, स्टॅच्यू ऑफ सिटी असं ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे काय म्हटलं, आणि जे काय छत्रपती संभाजी महाराज जे काय स्मारक आहे ते कुठं आहे, जिजामाता उद्यानामध्ये. कुठं आहे लक्षात घ्या, तुम्हाला उद्या अजून याच्यावर क्वेश्चन येतील. जिजामाता उद्यानामध्ये रत्नागिरी जे आहे ते लक्ष द्या व्यवस्थित, जे भरणार आहे त्यांनी. जिजामाता उद्यान या ठिकाणी कुठं असेल तर तुमचं कुठं, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती महाराज यांचं कुठं आहे, जिजामाता उद्यानामध्ये कोणतं आहे त्यांचं या ठिकाणी स्मारक आहे ठिकाणी. ते कुठे येते, कसबा या ठिकाणी येते, तुमचं लक्षात घ्या. त्यावेळेस त्यांनी कुणी उद्घाटन केलं तर त्या ठिकाणी उदय सामंत यांनी उद्घाटन त्याच्या ठिकाणी केलं, कारण ते काय होते पालकमंत्री त्या ठिकाणी उदय सामंत त्यावेळेस होते त्या ठिकाणी. बघा आणि दुसऱ्या रत्न म्हणजे छत्रपती संभाजी महाराज सांगायचं तर संगमेश्वर येथे त्या ठिकाणी राहत होते, रत्नागिरीतच येते लक्षात ठेवा. ते संदर्भात आले म्हणून घेतले. आणि दुसरी एक सर्वात महत्वाची जी काय छत्रपती संभाजी महाराज रिलेटेड आलेली घटना या ठिकाणी आपण घेतली, स्मारका संदर्भातच आहे म्हणून घेणार आहेत. बघा ठिकाणी पुणे या ठिकाणी केलेले, कुठं पुणे या ठिकाणी केलेलं आहे. कुठं पुणेमध्ये कुठे येते तुमचं, मोशी या ठिकाणी येणार आहे. मोशीमध्येच कुठल्या या ठिकाणी येणार, बोराडेवाडी या ठिकाणी काय केलेलं आहे, बोराडेवाडी काय केलेलं, जे भोसरी काय भोसरीचे कोण आहेत, आमदार आहेत. भोसरीचे कोण आहेत लक्षात घ्या, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य कोण आहेत, महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून काय केलेलं आहे, महेश लांडगे काय केले, महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून काय केलेलं आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचं काय केलेलं ठिकाणी स्मारक त्यांनी उभारलेलं आहे. आणि काय केलं, 100 फूट उंचीचं स्मारक उभारलेलं आहे. किती, 100 फूट उंचीचं स्मारक उभारलेलं आहे. आणि त्याचेच काय झाले तर लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये काय ठिकाणी नोंद झाली. अत्यंत मोस्ट IMP या ठिकाणी काय तुमचा क्वेश्चन असणार आहे ठिकाणी लक्षात घ्या. अत्यंत याच्यावर 100% तुम्हाला क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. तर मोस्ट IMP कारण लंडन गिनस बुक ह्याच्यामध्ये बुक मध्ये रेकॉर्ड झालेले नोंद आहे 100 फूट उंचाचं छत्रपती संभाजी महाराज यांचं आहे. कुठे कुठे लक्षात घ्या ठिकाणी, पुणेमध्ये मोशी ठिकाणी येईल, मोशीमध्येच बोराडवाडी ठिकाणी येईल, म्हणजे पुणे महानगरपालिका अंतर्गत या ठिकाणी येते बा. आणि बोराडवाडी कुठं कुणी इथे स्थापन केलेलं आहे जे काय
अशा रोड असा पुतळा त्यांचं स्मारक उभारलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज. कुठं आहे? भोसरी. कोणी उभारले? कोणाच्या संकल्पनेत उभारले? भोसरी मतदारसंघाचे आमदार कोण? महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी ते काय उभारलेलं आहे, ठिकाणी स्मारक उभारलेलं आहे. तर किती 100 फूट उंचीचं एवढं आहे. त्याची काय लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये काय नोंद झालेली आहे. त्यांनी नोंद याची घेतलेली आहे बघा. आणि ते कधी झालेलं काय तारीख ते तुमच्या अभ्यासासाठी राहील या ठिकाणी बघा. ते तुम्ही अभ्यासासाठी बघून घ्या तारीख, कारण तारीख सुद्धा महत्वाची असणार आहे तुमच्या. चला फुटबॉल क्वेश्चन या ठिकाणी. बा सध्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयोग कोण आहे? बा केंद्रीय मुख्य निवडणूक आयोग बघण्यापैकी आपण बघू. केंद्रीय मुख्य निवडणूक आयोग म्हणजे काय आपला असतो? भारतीय निवडणूक आयोग असतो. काय असतो? भारतीय निवडणूक आयोग असतो. त्याची स्थापना किती? कलम 324 नुसार या ठिकाणी केली जाते या ठिकाणी. त्याची स्थापना कधी निवडणूक आयोगाची बघायचं 25 जानेवारी 1950 नुसार असते. कधी? 25 जानेवारी 1950 मध्ये काय केलेले? भारतीय निवडणूक आयोगाची काही स्थापना केलेली आहे. आणि तोच 25 जानेवारी हा दिवस आपण काय केलं? मतदार दिवस म्हणून या ठिकाणी काय करतो आपण? साजरा करत असतो. झालं हे समजलं. पहिलं हे समजलं गोष्ट म्हणतात. नंतर आयोग कोण आहे बघूच. तर याच्यावर सुद्धा भविष्यात तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. भारतीय निवडणूक आयोग आला म्हणजे कोण आला? कलम 324 नुसार निवडणूक आयोग स्थापन करतो. त्याची कधी स्थापना झाली? 25 जानेवारीला निवडणूक आयोग स्थापन झाला म्हणजे आपल्याला मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी मिळाला. मग 25 जानेवारी म्हणून काय केलं जातं? आपलं मतदार दिवस म्हणून या ठिकाणी काय करतो आपण? साजरा करत असतो या ठिकाणी बघा. तर या ठिकाणी सध्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयोग कोण होते? त्यावेळेस करंट रिलेटेड जर क्वेश्चन होता ठिकाणी कोण होता? राजीव कुमार तुमचे होते. बरोबर. कोण होता? राजीव कुमार. सध्याच्या याच्यानुसार बघायला तर कोण होते तुमच्या ठिकाणी? कोण आहे सध्या कोण आहे तुमचे? राजीव कुमार या ठिकाणी आहेत. कोण आहे तुमचे? राजीव कुमार या ठिकाणी तुमचे या ठिकाणी आहेत बघा. या ठिकाणी राजीव कुमार तुमच्या ठिकाणी काय निवडणूक आयुक्त आहेत. आणि तुम्हाला महत्वाचं पहिली व्यक्ती नेहमी विचारत बरं का. पहिली व्यक्ती तर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर कोण होते या ठिकाणी बघा? सुकुमार सेन होते. रंग कलर चेंज करू थोडा. कोण होते? सुकुमार सेन होते. कोण होते? सुकुमार सेन. हे लक्षात ठेवा. सुकुमार सेन होते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त या ठिकाणी भारताचे या ठिकाणी होते. लक्षात घ्या. आणि त्या संदर्भात 52 घटनादृश्य सुद्धा आहे. 52 घटनादृश्य 1985 आहे की ह्याच्या काळात कोणाच्या गांधीच्या काळात काय केलं त्यांनी? काय केलं? 18 वरनं काय केलं? 21 वर्ष त्यांनी हे 21 वर्ष ना 18 वर्ष त्यांनी या ठिकाणी केलेलं होतं, चेंज केलं होतं. चला पुढे बघू. जास्त डिटेल तुम्हाला एवढं येत नाही पण जेवढं मला सांगता येते तेवढं एक्सप्लेनेशन करता येते तेवढं करतोय. कारण एमपीएससी मध्ये अभ्यास करताना चांगल्या प्रकारे अभ्यास झाला असतो. त्यामुळे तुम्हाला पूर्णतः आपण एक्सप्लेनेशन काय करू ह्याच्यावर आता निवडणूक आयोगावर 1 तास 1.5 तास लेक्चर बनवू शकतो. पण तुम्हाला तेवढं गरजेचं नाही. जेवढं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तेवढंच आपण घेतोय ठिकाणी. बघा खाली कोणता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा म्हणजे कोणा झालं? मार्क झुकरबर्ग आला. बरोबर. मेटा म्हणजे कोण झालं? मार्क झुकरबर्ग झाला. याचे कोण आहेत? मालक आहेत मार्क झुकरबर्ग आहेत. त्यांचं फेसबुक त्यांची कंपनी आहे. इंस्टाग्राम त्यांचीच आहे. टेलिग्राम आहे का नाही त्यांचं? टेलिग्राम नाही त्यांचं. व्हॉट्सअप सुद्धा त्यांचंच आहे. तर टेलिग्रामामध्ये भरपूर चर्चेत असा व्यक्ती होता टेलिग्राम. कारण त्याला पकडलं इकडे टेलिग्राम बनवणार बरेच असे वायपट चरस काय होत्या या ठिकाणी चर्चा चालत होत्या. तर टेलिग्राम कोणाचं आहे? या ठिकाणी टेलिग्राम किती स्थापित केले लक्षात ठेवा. करंट रिलेटेड क्वेश्चन आहे. ताजा क्वेश्चन आहे त्यामुळे आपण घेतो. मध्येच बरा हालचाली चालू होते या संदर्भात. 2013 टेलिग्राम या ठिकाणी स्थापन केलेलं. टेलिग्राम कुणाच्या संदर्भात होते? पावेल डुरोव. कोण होता? पावेल डुरोव हे व्यक्ती कोण आहे? त्याचे संस्थापक आहेत. पावेल डुरोव हे त्याचे संस्थापक आहे. लक्षात घ्या. 100% याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. भविष्यात येईल असं आपण एक्सेप्ट करू शकतो. कोणत्याही पोलीस भरतीला याच्यावर येऊ शकतो. कारण हे असं विचारला येऊ शकतो. कुठलाही ते रशियाचे होते. कुठले ते? रशियाचे. पॉल डोवेर टेलिग्रामचे 2013 स्थापन केले. पॉल डुरोव रशियाचे आहेत. चला पुढे. आणि काय फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे तिने काय घेतले? त्यांनी स्वतः घेतलेले आहेत सगळे. आता त्यांच्याकडेच आहे. मेटा त्याला मेटा असं म्हटलं जातं. मीडिया प्लॅटफॉर्म आहे. पुढे बघू. अस्त्र सांगले. काय सांगले? अस्त्र या ठिकाणी काय? ही काही क्षेपणास्त्र असते मित्र. क्षेपणास्त्र जे युद्ध साहित्य जे असतं मित्रांनो नेहमी डीआरडीओ कडे असते. एवढं ध्यान ठेवा. जे काय युद्धाचं जे काय आपल्याला पाठवायचं असतं सैनिकाबरोबर युद्ध करायचं जे काय क्षेपणास्त्र पूर्णतः कसे असतं ते डीआरडीओ कडे या ठिकाणी असते. लक्षात घ्या. आणि इस्रो सतत या ठिकाणी दिले कारण तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं आहे. कारण पोरांना की अस्त्र म्हणलं का काय जास्त आपण वाचत नसतो असं त्यांना माहिती असते. पण पहिला ऑप्शन फसवण्यासाठी दिलं असतं. त्यामुळे व्यवस्थित वाचताना क्वेश्चन वाचणे गरजेचे आहे. तुम्ही कोण असतात? इस्रो मारणार असतो. इस्रो चुकीचा आहे तुमचा. क्षेपणास्त्र जे असतात युद्ध संदर्भात जे काय असतात अग्नि 5 असो हे असो अस्त्र क्षेपणास्त्र असो वेगवेगळे काय ते डीआरडीओ संदर्भात येतात. या ठिकाणी पहिले डीआरडीओ संपू. डीआरडीओ स्थापना कधी केली मित्रांनो? दिल्ली या ठिकाणी मी मुख्यालय. कधी? दिल्ली या ठिकाणी मुख्यालय. 1958 ला काय केले? डीआरडीओच्या ठिकाणी स्थापना त्यांनी
केलेली आहे. सध्या डीआरडीओचे कोण आहेत प्रमुख, कोण आहेत सीओ, कोण आहेत समीर कामत आहेत. लक्षात ठेवा समीर कामत आहेत. एवढं विचारू शकता तर हे तुम्हाला एवढा अवघड विचारू शकता. समीर कामत दिल्लीला स्थापना झाली 1958ला, डीआरडीओ झालेली. आता इस्रो संदर्भात बघू. हे बाकीचे आहेत बेल काय तुमच्या हे सरकारच्या कंपनी आहेत. लक्षात घ्या काय ते सरकारचे काय ते कंपनी आहेत. ते उगा आपला फसवण्यासाठी टाकावं म्हणजे टाकलेलं एक्स्ट्रा भेल हेल अशी कंपनी आहे. इस्रो महत्वाचे आहे बघा. हे दोन जे महत्वाचे तेवढंच घेऊ आपण. उत्तर तुमचं हीच आहे. इस्रो बघा, इस्रो स्थापना कधी केली? 15 ऑगस्ट 1900 कधी केलेली? 69ला केलेली. 15 ऑगस्ट 1969ला स्थापना केली. कुठं आहे तुमचं मुख्यालय? कुठं आहे ते? बेंगलोर या ठिकाणी. बेंगलोर या ठिकाणी आहे इस्रोचे. मला काय म्हणतात? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं म्हणतात. आणि डीआरडीओला काय तर डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असे म्हणतात त्याला डीआरडीओ. बघा बेंगलोरला स्थापना झाली बरोबर. त्याचे सध्या अध्यक्ष कोण आहेत बघा ठिकाणी? फी नारायण आहेत. लक्षात घ्या फी नारायण इस्रोचे अध्यक्ष आहेत. फी नारायण करंट रेटेड मोस्ट इम्पॉर्टंट आहे ठिकाणी बघा. या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. पुढे बघू आता जेवढं आपण शक्य महत्वाचं तेवढंच घेऊ. एक्झाम पॉईंट या ठिकाणी बघा 54 नंबरचं क्वेश्चन आपण घेतलेलं आहे. ठिकाणी बघा आयएमएफ काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या ठिकाणी असते. आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कुठे या ठिकाणी विचारले. तुम्हाला मॅक्झिमम काय विचार एक तर डेट विचारतात. स्थापना म्हणजे आयएमएफची स्थापना किती? 1945 काय झाली स्थापना झालेली आहे. त्याचे एक तर मुख्यालय विचारतात किंवा ते कोणत्या उद्देशासाठी स्थापन केले ते विचारतात. आयएमएफचे मुख्यालय कुठे आहे ठिकाणी? कुठे? वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी त्याचं मुख्यालय आयएमएफचं मुख्यालय आहे ठिकाणी. तर कशासाठी स्थापन केलेले काय केले जाते? ते काही विकसित राष्ट्र आहेत त्यांना काय केले? ते कर्ज देण्यासाठी काय केलेले आयएमएफ स्थापन केले. जी काय अडचण निर्माण झाली जसे भारत पाकिस्तान युद्ध झाले होते त्यावेळेस पाकिस्तानने काय केलं? आयएमएफ कडे काय केली? कर्जाची मागणी केली. जागतिक बँकेकडे सुद्धा काय केली? कर्ज मागणी त्या ठिकाणी त्यांनी केली होती. आयएमएफने केली होती. त्यामुळे आपण काय केलं? आंतरराष्ट्रीय संकट इतर जे काय त्यात सुद्धा आपण अभ्यास करणे या ठिकाणी गरजेचं आहे. आणि याच काय करणार आपण आपल्या लेक्चरमध्ये काय करणार? स्पेशल जे आंतरराष्ट्रीय संकट नाही त्या संदर्भात आपण काही लेक्चर अपलोड करणारच आहोत व्यवस्थित मध्ये. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन या ठिकाणी काही मिळत राहतील चॅनलच्या आपल्या. हे फर्स्ट लेक्चर आहे आपले पोलीस भरतीसाठी पहिलेच लेक्चर आहे आपल्या ठिकाणी. बाय ठिकाणी तर लेक्चर क्वालिटीज बनवायला काय होतं? वेळ लागतो या ठिकाणी. बाय ठिकाणी तुमचे काय असणार आहे? 59 क्वेश्चन असणार ठिकाणी. वयश्री योजना असणार आहे ठिकाणी बघा. ही काय? वयश्री योजना मुख्यमंत्री. वयश्री योजना हा मुख्यमंत्र्यांनी स्थापन करण्यापूर्वी ह्या कुणाकडून घेतलेली पहिली महत्वाचं आहे. हा राष्ट्रीय वयश्री योजना होती. कधी होती? राष्ट्रीय वयश्री योजना होती 1 एप्रिल 2017 काय केली? राष्ट्रीय वयश्री योजना होती. राष्ट्रीय वयश्री योजना कधी होती? 1 एप्रिल कधी होती? 1 एप्रिलला 2017ला स्थापन केली होती. त्याच्यातच काय घेतलेली आपण त्याच्या धर्तीवर काय घेतली? महाराष्ट्रात मुख्यमंत्री वयश्री योजना या ठिकाणी घेतलेली आहे. कधी घेतलेली? ते वयोवृद्ध लोकांसाठी होती. म्हणजे 60 प्लस जे काय 65 प्लस जे लोक आहेत 60 प्लस जे लोक असतात त्यांच्यासाठी आहे. 3000 रुपये या ठिकाणी देणार आहे त्या लोकांसाठी. कधी केली त्या ठिकाणी बघा 5 किंवा 6 सांगते 5 किंवा 6 तारीख फेब्रुवारी 5-6 फेब्रुवारी 2000 या ठिकाणी सांगितलं 24ला काही घोषणा केलेली आहे सरकारनं. ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे या ठिकाणी बघा. चला पुढे बघू. महत्वाची कधी केली? 1 एप्रिल 2017 राष्ट्रीय वयोवृद्ध योजनेवर धर्तीवर काय केली? मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना घेतली. 2017ला राष्ट्रीय होती आपली. किती केलेली? 2024ला ठिकाणी केलेली आहे. लक्षात घ्या. पुढे बघू. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय होतं सांगा? संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव कुठले होते? कुठलं होतं? त्यांचं बुद्धभूषण होतं. हा बुद्धभूषण लिहिला कशामध्ये लिहिला होतं? त्यांनी संस्कृत मध्ये लिहिलेलं होतं. कुठला? संस्कृत मध्ये लिहिलं होतं. अति महत्वाचा ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेलं जे काय छत्रपती संभाजी महाराज होते बघा. पुन्हा नायिका भेद सुद्धा त्यांचंच आहे. कुठलंही तुमचा राजनिक बघा नायिका भेद सुद्धा त्यांचंच पुस्तक आहे ठिकाणी. पुन्हा नक्षिक हे जाते म्हणतो नक्षिक म्हणतात किंवा नक्षिकांत म्हणतात. नक्षिकांत असं म्हणतात त्यांचं. पुन्हा 7 शतक सुद्धा त्यांचंच आहे. 7 शतक सुद्धा त्यांचं पुस्तक आहे ठिकाणी. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये किती राष्ट्रीय होते ते सांग? किती होते? 206 होते. सरळ क्वेश्चन होता. तर भारताने या ठिकाणी बघा भारताने किती ऑलिम्पिक पद्धत केली होती? इंडियाने किती घेतली? त्या ठिकाणी टोटली 6 पदके घेतली. त्यामध्ये काय होतं घेतले तर त्यांनी रौप्य पदक घेतलं होतं. रौप्य पदक कुणाला घेतलं होतं? त्या ठिकाणी बघा रौप्य पदक होतं ते कोणा होतं? नीरज चोप्रा या ठिकाणी मिळालं होतं. कोण होतं? चोप्राला मिळालं होतं. नीरज चोप्रा रौप्य पदक मिळालं होतं. इतर 5 काशी होते ते वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळ्या ठिकाणी मिळाले. वेगवेगळ्या खेळामध्ये मिळाले होते. ते तुम्ही बघून घ्या. काही झालं होतं 26 जुलै ते 11 ऑगस्ट या ठिकाणी झालं होतं. कधी झालं? 26 जुलै ते 11 ऑगस्ट या दरम्यान काय झाले? ते 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान स्पर्धा पार पडलेल्या होत्या ठिकाणी बघा. आता ठिकाणी बघा पुढं
सिंगापूरचे पंतप्रधान संदर्भात काय क्वेश्चन विचारलेला आहे. सिंगापूरचे पंतप्रधान कोण होते? लॉरेस वाघ या ठिकाणी त्यावेळेस काय होते. आता सध्या चर्चेत असलेले 100% तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे बघा. नेपाळ आणि बांगलादेशमध्ये काय अराजकता माजून लोकांनी काय केलं, सरकार उद्ध्वस्त लावून सरकार बदलण्यासाठी एक प्रयत्न केलेला आहे. अत्यंत महत्वाचे आहेत. कोण आलं तुमचं बघा? नेपाळ. आणि असा क्वेश्चन आलाय म्हणजे तुम्हाला याच्यावर सुद्धा भविष्यात क्वेश्चन विचारतील. कुठल्याही महाराष्ट्र कुठल्याही भरती असो त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन बनतीलच. नेपाळ आणि तुमचं काय ठिकाणी बांगलादेश आहे, लक्षात घ्या. नेपाळला सरकार त्यांनी काय केले, चेंज केलेलं आहे. नेपाळला कोण झाले? सुशीला कर्के. ते काय होते? न्यायाधीश होते पहिले. काय होते? सुशीला कर्के. सुशीला कर्के. सुशीला कर्के या ठिकाणी आहेत. पुन्हा बांगलादेश. बांगलादेश म्हणजे कुणी सरकार केलेले ते कोण होते? लेडीज होते. त्यांना काय करून युनुस खान यांनी काय केले, सरकार स्थापन केलेलं आहे. युनुस खान आहेत बांगलादेश संदर्भात, लक्षात ठेवा. ती महत्वाची व्यक्ती आहे. सर्व पंतप्रधान कोण आहेत म्हणून तुम्हाला विचारतात. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते. तेव्हा पीओपी आलीत म्हणतात तुम्हाला याच्यावर आता करंटली एकदम गाजलेले आहेत. एकदम किती अराजकता माजलीत बा. सगळं उद्ध्वस्त जाळ पोळ करून मंत्र्याला सुद्धा काय केले, नेपाळमध्ये पळून मारले तिथं. तुम्ही बघितलं असेल. तर चला पुढे बघू. जास्त लय सांगत नाही, महत्वाचं तेवढं घेऊ बघू. डब्ल्यूएचओ मुख्यालय कधी आहे बघा, कुठं आहे काय म्हणतात. डब्ल्यूएचओ ची स्थापना सर्वात मोठी आहे. डब्ल्यूएचओ काय महत्वाचं आहे? 7 एप्रिल 1948 आहे. कधी? 7 एप्रिल काय केलं? 7 एप्रिल आपण काय केलं जातो? जागतिक काय केलं जातो? आरोग्य संघटना आहे. म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे काय? आरोग्य संघटना आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्रासाठी प्रत्येक राज्यासाठी आरोग्य संघटना असतात. पण त्या प्रत्येक राष्ट्रासाठी जर जागतिक एखादं काय झालं असेल, समजा रोगराई पसरली असेल, त्यासाठी एखादी जागतिक स्तरावर काय असावी, एखादी आरोग्य संघटना असावी की पूर्ण राष्ट्राला कंट्रोल करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी एखादी संघटना असावी. त्यासाठी काय केलेलं आहे? जागतिक आरोग्य संघटना ठिकाणी स्थापन केलेली आहे. ती कधी स्थापन केलेली आहे? 7 एप्रिल 1948 ला काही ठिकाणी स्थापन केलेली आहे, लक्षात घ्या. त्यावेळेस कोरोना पसरला होता वेगवेगळ्या देशामध्ये. त्यावेळेस काय होती, जागतिक आरोग्य संघटनेने काही जागतिक काय केलं, आणीबाणी सुद्धा ठिकाणी काही घोषित केले होते. असे बरेच काही रोग होते, त्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित त्यावेळेस केलेली होती. असं असते. म्हणजे वेगवेगळ्या मल्टीनॅशनल जर रोग पसरला असेल त्यावेळेस काय केले होते, त्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी काय केलं होते, जागतिक आणीबाणी म्हणजे ते वर्ल्ड हेल्थ जागतिक आरोग्य संघटना स्थापन केलेली आहे 7 एप्रिल 1948. हे लक्षात ठेवा तुम्ही. तर याचं मुख्यालय सुद्धा बघा काय ते, याचा डब्ल्यूएचओ लॉंग फॉर्म बघा, याचा उद्देश महत्वाचा आहे, याची स्थापना कधी जे महत्वाचे आहे, आणि ह्याचं मुख्यालय कुठे, एवढ्या 3 गोष्टी फक्त बघायच्या, जास्त बघायचं नाही अजिबात. कारण एक तर आपल्यालाही माहित नसते कधी, आणि त्यात बघायचं म्हणल्यावर जास्त वेळ घालवायचा नाही तुम्ही. या ठिकाणी बघा याचं कुठं आहे ठिकाणी बघा, जिनिव्हा या ठिकाणी. कुठं आहे ते डब्ल्यूएचओ मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा. हे पहिलेच आहे जिनिव्हा. जिनिव्हा या ठिकाणी मुख्यालय असणार आहे तुमच्या ठिकाणी. बा केंद्रीय बजेट 2024 मध्ये इन्कम टॅक्स हे काय तुमचं करंट रिलेटेड ते केंद्रीय बजेट सुद्धा बघत जावा ठिकाणी. चला पुढे. छत्रपती संभाजी शिवाजी महाराज सुद्धा आपण स्पेशल लक्ष देणार आहे. किती भरपूर मार्काचं कोकणात त्यांनी काय केलं होतं, स्वराज्य वेळेस काय केली, पहिली राजधानी कोणती होती या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यांची कुठलं होतं, राजगड या ठिकाणी त्यांची काय होती, स्वराज्य पहिली राजधानी होती. आणि सर्वात पहिला कुठला किल्ला जिंकला होता, त्यांनी तोरणा किल्ला या ठिकाणी जिंकलेला होता. तोरणा, कारण तोरण त्यांनी काय केलं, पहिला किल्ला जिंकून त्या ठिकाणी किल्ल्याला बांधलं होतं. त्यामुळे काय झालं, स्वराज्य तोरण बांधलं होतं, पण त्यांना तोरणा अशा ठिकाणी नाव दिलं होतं त्यांनी त्यावेळेस. लक्षात, प्रथम होता किल्ला जिंकला. चला या ठिकाणी पुढे घेऊ अजून क्वेश्चन. बघले डब्ल्यूएचओ मुख्यालय आता पाहिलेच आपण. आता हवेच दाब मित्रांनो, सायन्सचा क्वेश्चन आहे. तुम्हाला सायन्स लिहायचं कशात, आता मीटर मध्ये नसतो ठिकाणी बघा, मिली ग्राम लिटर मध्ये नसतो, कशात बार मध्ये असतो, मिली बार मध्ये ठिकाणी मोजला जातो या ठिकाणी. बघा क्वेश्चन पुढे बघा, मॅथ्सच क्वेश्चन पुढं. हा, छत्रपती शिवाजी महाराज अष्टप्रधान मंडळात निराजी रावजी कोणत्या व्यक्ती कोणत्या पदावर होते त्यांनी सांगितले. कुठल्या पदावर होते, न्यायाधीश पदावर ठिकाणी. कोण, निराजी रावजी या ठिकाणी कुठले होते, त्या पदावरती त्यांनी होते या ठिकाणी. चला पुढे बघू अजून. न्यायाधीश पदावरती काय होते, निराजी रावजी होते. आणि तुम्ही वेगवेगळे राष्ट्रप्रधान जे व्यक्ती आहेत शिवाजी महाराज संदर्भात, त्या सुद्धा आपण लेक्चर या ठिकाणी टाकतोय. पण त्या सुद्धा इतर व्यक्ती कुठल्या पद आहेत, कुठल्या पदावर त्यांनी बसवलं होतं, घोडदळ असो, पायदळ असो, आरमार असो, हे सुद्धा आपण वेगवेगळे तुम्ही बघणे गरजेचे आहे. कारण त्याच्यावर सुद्धा वेगवेगळे 4-5 तर क्वेश्चन या ठिकाणी येतातच. उरफाटा गणपती देवस्थान कोणत्या गावामध्ये आहे सांगितले, रत्नागिरी संदर्भात आहे, त्यामुळे रत्नागिरीची पूर्ण नाव आहे. रत्नागिरी, दापोली, अंजनेरी, गुहागर हे पूर्ण रत्नागिरीची नावं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. या गुहागर कुठे येईल तुमच्या ठिकाणी, कुठे ते गुहागर मध्ये येईल. गणपती देवस्थान उफराटा कुठे गुहागर मध्ये या ठिकाणी येईल तुमचं. हे काय गणपती देवस्थान आहे, काय ते गणपती या ठिकाणी देवस्थान आहे ते, बरोबर. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते. रत्नागिरी संदर्भात अजून दुसरं सांगायचं म्हणजे रत्नागिरीचं तिथे किती सर्वात जास्त समुद्र किनारा लावल्या, 237 किलोमीटर समुद्र किनारा लावल्या, बरोबर.
सर्वात जास्त समुद्रकिनारा या ठिकाणी काय रत्नागिरीला लाभलेला आहे. या ठिकाणी 230 किलोमीटरचा लाभलेला आहे. होऊ शकतो कारण जी की जॉग्राफी रिलेटेड क्वेश्चन महत्वाचं आहे तुमच्याकडे. जॉग्राफी संदर्भात क्वेश्चन येतो पुढे बघा. भारतीय संविधानासंदर्भात एकाने क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी बघा. भारतीय संविधान दिन कोणता आहे? संविधान म्हणजे काय असतो? ज्या दिवशी आपण घटना स्वीकारली त्या काय केलं संविधान दिन आपण साजरा करतो. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण काय केलं त्या ठिकाणी साजरा संविधान दिन साजरा करत असतो. घटना स्वीकृत केली आपण त्यावेळेस 26 नोव्हेंबर 1949 ला आपण घटना स्वीकृत केली आणि 26 जानेवारी 1950 ला आपण काय केली त्याची अंमलबजावणी केली. म्हणजे काय केली ती घटना अंमलात आणली आपण लक्षात घ्या म्हणजे लागू केली. पुढे बघा या ठिकाणी अजून क्वेश्चन बघू या ठिकाणी. आता श्रीलंकेच्या T20चा कर्णधार कोण होता? मालिका झाली त्यावेळेस असा होता तो करंट रिलेटेड क्वेश्चन होता. फक्त आपण बघू सध्या आता T20चा कोण आहे त्यावेळेस मी करत तोच होता. आता सूर्यकुमार यादवचा जे पुन्हा आशिया कप जिंकला केला पाकिस्तान विरुद्ध ट्रॉफी घेतला ते बऱ्याच काही आहे त्या संदर्भात तुम्ही बघून घ्या. कोणता T20 जिंकली त्यावेळेस कोण होता? सूर्यकुमार यादव त्या ठिकाणी होता. तो स्वतःच काय केला ट्रॉफी आता नसताना सुद्धा त्यांनी काय केलं जल्लोष साजरा करून त्या ठिकाणी केलेला तुम्ही पाहिलेला असेल या ठिकाणी ट्रॉफी. तर ते झालं. आता दुसरा अजून सांगायचं म्हणलं तर शुभमन गिल या संदर्भात बघा. ती आपण वन डे आपली जी काय वन डे मालिका आहे आणि तुमचं दुसरी काय कसोटी या दोन्हीचा कप्तान कोण आहे तर तुमचा कोण आहे? शुभमन गिल या ठिकाणी आहे लक्षात ठेवा. कोण आहे? शुभमन गिल आहे दोन्हीचा आहे वन डे आणि कसोटी. आणि T20चा कोण आहे तर या ठिकाणी सूर्यकुमार यादव आहे तुमचा लक्षात घ्या. चला पुढे जे महत्वाचं आहे तेवढंच घेऊ पडा. या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन या ठिकाणी कधी झाला होता त्यांचा? शिवराज्याभिषेक झाला 6 जून 1674 साली काय झाला होता? शिवराज्याभिषेक दिन झाला होता. तर यांच्या संदर्भ अजून दोन महत्व यांचा जन्म आणि मृत्यू सुद्धा. आता राज्याभिषेक झालाय सर्व महत्वाची घटना या ठिकाणी काय झालेलं बघा. तर या ठिकाणी त्यांचा जन्मदिवस या ठिकाणी घेणे गरजेचं आहे. जन्मदिवस कधी झाला होता? जन्म आणि काय दुसरा तुमचा मृत्यू. छत्रपती शिवाजी महाराज जन्म कधी झाला होता या ठिकाणी बघा त्यांचा तर 19 फेब्रुवारी झाला होता. 19 फेब्रुवारीला काय ठिकाणी जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये कुठे झाला होता? शिवनेरी या ठिकाणी झालेला होता. शिवनेरी कुठं आहे तुमचं? पुणे. जे पुणे जिल्ह्याचे आहे त्यांनी या ठिकाणी तुमचं पाठच पाहिजे पुणे जिल्ह्याचे विद्यार्थी जे पुण्याला भरणार होते. आणि दुसरा त्यांचा मृत्यू कुठे झाला होता या ठिकाणी बघा. मृत्यू 3 एप्रिल 1680 साली झाला. 3 एप्रिल काय झाला होता? 1680 साली झाला होता. 3 एप्रिल 1680 साली कुठे झाला होता? रायगड पुणे या ठिकाणी झाला होता. रायगड याच्यावर झाला होता. पुणे जिल्ह्यात ठिकाणी झालेला होता लक्षात घ्या. या ठिकाणी महत्वाचे आपण घेतलेले पॉईंट बघा. पुढे बघू अजून बघा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांकडे असले बहिर्जी नाईक काय होते या ठिकाणी बघा. बहिर्जी नाईक कोणत्या विभागाचे प्रमुख होते? वारंवार काय केले याच्यावर क्वेश्चन विचारायचे. बहिर्जी नाईक कुठले होते? हेर काय होते? गुप्त विभागाचे होते. कुठले गुप्त म्हणजे काय तुमचा हेर विभाग आला ते गुप्त विभागाचे या ठिकाणी प्रमुख होते या ठिकाणी बघा. तर अजून दुसरं बघू. इतर ठिकाणी पायदळ दिले. पायदळाचे प्रमुख कोण होते बघा? हंबीरराव मोहिते होते. म्हणजे कोण होते? सर्वात महत्वाचे कोण? सेनापती होते. घोडदळ आणि हिचे सुद्धा दोन्हीचे सुद्धा कोण होते? घोडदळ आणि पायदळ या दोन्हीचे कोण होते? हंबीरराव मोहिते होते. कोण आहे? हंबीरराव मोहिते या ठिकाणी काय प्रमुख होते? ते काय होते? सेनापती या ठिकाणी होते. सर्व सैन्याचे मुख्य होते. आरमार विभाग म्हणजे काय होते? आता सध्या सर्वात मोठा सांगा म्हणजे भारतीय नौदल आहे ना पहिले जुने काळात छत्रपती शिवाजी महाराज काळातलं आरमार आणि सध्या आताच आपलं भारतीय नौदल तेच आहे. म्हणजे काय दोन्ही कामे एकच करत होती की किनारपट्टी संरक्षण करणे जे काय तटबंदीचं संरक्षण करणे किनारपट्टीचा सुरक्षेसाठी या ठिकाणी तेव्हा आपण आरमार विभागाचा करत होते. आणि आरमार विभागाचे प्रमुख कोण होते? कान्होजी आग्रे या ठिकाणी होते. कोण होते? कान्होजी आग्रे हे व्यक्ती या ठिकाणी होते. कान्होजी आग्रे व्यक्ती महत्वाचे आरमार विभाग संदर्भात आहे. त्यामुळे तिन्ही ऑप्शन वेगवेगळे तुमचे चूक आहेत. पहिले हेर विभाग सध्याचं काय बहिर्जी नाईक संदर्भात विचारला त्याचा ऑप्शन तुमचं हेर विभाग या ठिकाणी उत्तर असेल. या ठिकाणी हेर म्हणजे गुप्त विभाग असे सुद्धा उद्या विचारतील प्रश्न चेंज करून तुम्हाला बघा. आता इथे शेवटचे 1-2 क्वेश्चन राहिले बघा. कवी केशवसुताचे महत्वाचे सांगा. कवी केशवसुताचे मूळ नाव काय ठिकाणी विचारले म्हणजे त्यांचं टोपण नाव दिलेलं आहे. केशवसुतच कोणाला म्हटलं जातं या ठिकाणी बघा. कृष्णाजी केशव दामलेलाच काय म्हटलं जातं? केशवसुत असं म्हटलं. टोपण नाव सुद्धा विचारले आपण. टोपण नावे सुद्धा काय केले जे काय टीईटी एक्झाम साठी आपण लेक्चर घेतोय आता सध्या त्यात सुद्धा आपण काय केलंय ते लेखक टोपण नाव आहे त्यांचे पुरस्कार असं दिलेलं आहे. त्यात तुम्ही ते काय बघून घेतलं. पोलीस भरतीसाठी आपण टोपण नाव टाकणारच आहोत या ठिकाणी तरी सुद्धा दिलेलं आहे. बघा पुढं तुमचं काय कृष्ण दामले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा इथून सुटका होताना जोखीम पत्करणारे कोण होते बघा. काय झालं आग्राला काय केलं? औरंगजेबाने काय केलं? आग्रा इथे काय केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केले होते. मग त्यांनी सुटका कशी करायची? त्यांनी शक्कल लढवून काय केले होते? एकदम चतुर व्यक्ती होते ते छत्रपती शिवाजी महाराज एकदम चपळ अशी व्यक्ती होते. त्यामुळे त्याला काय दिले ते औरंगजेबाला एवढी कडेकोट सुरक्षा असताना सुद्धा त्यांनी काय केलं होतं?
फळाच्या टोपल्यामधून त्यांनी काय तिथून पळून गेले होते, लपून गेले होते. आणि तिथं कोणाला ठेवलं त्यांनी, तर कोणाला ठेवलं होतं, हिरोजी फर्जंद यांना काही ठिकाणी ठेवलं होतं. स्वतः हातातला सोन्याचा कडा दिला होता, हात बाहेर काढून ठेवला होता की तिथं कोण ना कोणी व्यक्ती शिवाजी महाराजच आहेत असं दाखवून दिलं. ते फळाच्या टोपल्यातून काय ठेवले होते, आग्र्याच्या तिथून सुटका केली होती. त्यावेळी जोखीम कोणी पत्करली होती, तर हिरोजी फर्जंद यांनी काय ठेवली होती, जोखीम या ठिकाणी त्यांनी पत्करली होती. त्यामुळे हिरोजी फर्जंद यासाठी अत्यंत व्यक्ती या ठिकाणी महत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांना दुसरा शिवाजी म्हणून त्यावेळेस काय त्यांनी यांना नाव ठेवले होते त्यावेळेस त्यांनी ठेवले. बघा दुसरं, आता इतर ऑप्शन सुद्धा आपण बघणे गरजेचे आहे. ठिकाणी बघा तानाजी मालुसरे या ठिकाणी बघा, तानाजी महाराज कोण होते, त्यांचे लहानपणाचे अत्यंत सवंगडी होते. उत्तर तुमचे हेच आहे. इतर असं तरी सवंगडी कोण होते, अत्यंत लहानपणीचे मित्र होते तानाजी मालुसरे. ते नाही त्यांच्याकडे कोणाचे कोणते किल्ले जबाबदारी होते, कोंढाणे किल्ला होते. कोंढाणे किल्ल्याचे काय होते, त्यांच्या मुलाचं लग्न होतं. त्यावेळेस न जाता आधी किल्ला जिंकण्याचं मगच ते होईल म्हणून सांगितलं, मुलाचं लग्न होईल त्यांनी सांगितलं त्यावेळेस. बघा त्यावेळेस त्यांनी काय केला, म्हणून कोंढाणे किल्ला ते जिंकताना काही धारातीत पडले त्यावेळेस, त्यांच्या बरोबर मरण पत्करले होते. त्यावेळेस त्यांना शिवाजी महाराज उद्गार काढले होते, गड आला पण काय झाला, सिंह गेला, असं उद्गार तानाजी मालुसरे या पद्धतीने काढले. याच्यावर पिक्चर सुद्धा, अजय जगाचा पिक्चर सुद्धा तानाजी मालुसरे संदर्भात आहे. ठिकाणी बघा या ठिकाणी बघा दुसरं काय आलं, मोरारजी देशपांडे अत्यंत काय होते, पराक्रमी योद्धे होते. ठिकाणी बघा त्यांच्याकडे कोणते किल्ले जबाबदारी होते, त्यांच्याकडे कुठले होते, पुरंदर किल्ले जबाबदारी होती. कुठले, पुरंदर किल्ले जबाबदारी या ठिकाणी होते. त्यावेळेस यांच्यात विरुद्ध दुसरा कोण होता बघा. आता त्यावेळेस आग्रा सुटका आपण औरंगजेब बळलाच, तसं मोरारजी देशपांडे यांच्यावेळेस जे पुरंदर किल्ले जबाबदारी, त्यावेळेस दिलेर खान ही व्यक्ती त्यांच्या काय विरोधात होता, हे सुद्धा लक्षात घ्या. दिलेर खान हा व्यक्ती त्यांच्या संदर्भात आहे, मोरारजी देशपांडे यांच्या संदर्भात आहे. या ठिकाणी बघा झालं. पुढे बघा आता राहिलाय शिवाकाशीत, फक्त एवढे एकच राहिलेत बघा. उत्तर तुमचं हिरोजी फर्जंदच आहे, पण इतर 3 ऑप्शन आपलं एक्सप्लेन घेतो बघा. इथं काय आहे ठिकाणी बघा, काय सिद्धी जोहरने त्यांना मारलं, सिद्धी जोहरच्या संदर्भात होते. पण शिवाकाशीत कोण होते ठिकाणी, सिद्धी जोहरच्या संदर्भात आहे. ते काय होते, महाराजासारखे दिसत होते. शिवाकाशीत काय होते, महाराजासारखे दिसत होते. सिद्धी जोहरला त्यांनी काय लढा दिला होता त्यावेळेस. म्हणजे काय झालं, शिवाजी महाराजांना त्यांनी काय पन्हाळगडावरून, कुणावरून, पन्हाळगडावरची यांची जबाबदारी होती. पन्हाळगडावरून त्यांनी सुखरूप पोहोचवून काय केलं, त्यांनी विशाळगडावर त्यांनी सुखरूप पोहोचलं होतं तिथून काढून त्यांनी, त्यामुळे तिथं लढा दिला होता त्यांनी. बरोबर, सिद्धी जोहरच्या वेड्यातून त्यांनी काय केले, त्यावेळेस महाराजांनी सुटका केली होती आणि महाराज कटू विशाळगडावर पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी जाऊन काय केले, तोप त्यांनी उडवली होती की मी इथं गडावर पोहोचलो म्हणून. तो प्रत्येक लढा देत होते सिद्धी जोहरला. बघा या ठिकाणी तुमचे क्वेश्चन जे काय संपले, कारण आपण सेपरेट काय घेतले, कारण लेक्चर आपलं फार मोठं बनू शकतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बघताना वाहताना काय जास्त बोर होऊ नये, त्यामुळे आपण ठिकाणी काय केलेलं आहे, शॉर्ट मध्ये पार्ट 1 घेतलेलं आहे. पार्ट 2 आपलं मॅथ्स आणि मराठी याचं सुद्धा लवकरच काय करा युट्यूबला नाही. फर्स्ट माझं पोलीस भरतीच्या ठिकाणी मी लेक्चर घेतलेलं आहे, कारण एमपीएससी अभ्यासात आमची मेन संपली होती. त्यामुळे आता पोलीस भरतीसाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार काय केलेलं आहे ते घे म्हणल्यानंतर आपण काय केलं, सुरू या ठिकाणी लेक्चर केलेलं आहे. अशा पद्धतीचं आपलं काय राहणार या ठिकाणी कंटेंट राहणार आहे. चांगल्या पद्धतीनं तुमचं एक्सप्लेनेशन देऊन आपण या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत. तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब या ठिकाणी जरूर करा. आणि दररोज याच प्रकारचे काय करू, आपण नवीन जिल्ह्याचे काय करणार व्हिडिओ या ठिकाणी काय करून आपल्या चॅनलला या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोतच. त्यामुळे जे काय गरज होतं विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातले, त्यापर्यंत काय करा, तुम्ही व्हिडिओ आपल्या पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करण्याचा या ठिकाणी सबस्क्राईब करून सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याच्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा. थँक्यू.